In this session, we are going to discuss about the static DC circuit breaker as well as a static AC circuit breaker. So what is the need of circuit breaker? Okay, first we will discuss about that. Then we will discuss how it works. Okay, म्हणजेच या लेक्चरमध्ये आपल्याला स्टॅटिक DC सर्किट ब्रेकर आणखी स्टॅटिक AC सर्किट ब्रेकर याच्याबद्दलचा जो स्टडी आहे तो डिस्कस करायचा आहे. पहिल्यांदा समजून घेऊ की सर्किट ब्रेकर म्हणजे काय. सर्किट ब्रेकर मीन्स असं कन्स्ट्रक्शन किंवा असं डिव्हाइस जे आपण काय करणार आहोत की ज्यामुळं आपल्याला लोड जो आहे तो मॅक्झिमम व्होल्टेज मॅक्झिमम करंटपासून काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी जे आपण डिव्हाइस यूज करणार त्याला म्हणायचं सर्किट ब्रेकर. बट डिपेंड ऑन द सप्लाय देअर आर टू टाईप्स. वन इज DC, वन इज AC. ज्याला साहजिकच डायरेक्ट करंट असणार आहे सप्लायच्या साईडला, सोर्सच्या साईडला, त्याचं नाव असणार DC सर्किट ब्रेकर. ज्याच्या सप्लायच्या साईडला अल्टरनेटिंग करंट असेल त्याला म्हणायचं AC सर्किट ब्रेकर. ओके, now we will move towards the circuit diagram. This is the actual circuit diagram of the static DC circuit breaker. Okay, there are two SCRs, one is here and another one is here. There are two push buttons, one is for the start, second is for the stop. There are four diodes, one capacitor. Here is load which we want to protect, and here is the DC supply. Okay, and the remainings are nothing but the resistors. म्हणजे दिलेल्या डायग्राममध्ये आपण काय केलेले आहेत, दोन SCRs यूज केलेले आहेत, दोन पुश बटन्स यूज केलेत. एक आहे तो स्टार्टसाठी आहे, दुसरा आहे तो स्टॉपसाठी आहे. त्यानंतर लोड आहे, त्यानंतर DC सप्लाय दिलेला आहे. या DC सप्लाय म्हणजे इनपुट साईडला जो सप्लाय आहे तो डायरेक्ट करंट आहे. त्यामुळं या सर्किट ब्रेकरला काय नाव द्यायचं, स्टॅटिक DC सर्किट ब्रेकर. राईट. आता याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं ते बघूया. याचं ॲक्च्युअल वर्किंग तर मॅन्युअली आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा स्टार्ट बटन आहे तो पुश करायचा आहे, म्हणजे हा क्लोज करायचा. हा बटन मी प्रेस केला, स्टार्ट. साहजिकच तो पॉईंट आहे तो कनेक्ट होणार. राईट. करंट वॉज ऑलवेज फ्लो फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग इथून स्टार्ट झाला, या पॉईंटपर्यंत आला. आता इथं गेल्यानंतर त्याला दोन पॉईंट म्हणजे दोन डायरेक्शन. एक तर हा काय होईल, इकडं मूव्ह होईल. सेकंड म्हणजे काय होईल, या लोडमधून फ्लो होईल, ह्या SCRमधून फ्लो होईल लोडमधून. पण SCRमधून कधी फ्लो होणार, SCR1मधून, ज्यावेळेला त्याला गेटचा सप्लाय मिळेल. आता इथं सप्लाय भेटणार का, तर हा स्टार्टचा बटन आहे तो पुश केला आहे. म्हणजेच इथून आलेला करंट फ्लोज थ्रू द R4, देन फ्लोज थ्रू द हिअर अँड देन फ्लोज थ्रू द R1. ओके, आणि असा हा गेटचा सप्लाय देणार. ओके, ॲज वेल ॲज इथं आलेला करंट आहे तो या कपॅसिटर थ्रू पण फ्लो होणार आणि या SCRमधून पण फ्लो होणार. R2मधून फ्लो होऊन हा इथं DC सप्लायला आला. म्हणजे राईट, म्हणजे डायरेक्शन ऑफ द करंट इज फ्रॉम द DC सप्लाय, then goes towards the load, then SCR1, then R2, and then DC supply. But when the start button is pressed, because at that time this current flows through the R4, then start, then R1, and then gate, as well as a capacitor. मग कपॅसिटरच्या पहिली प्लेट जी येईल ती म्हणजे पॉझिटिव्ह, दुसरी जी असेल ती निगेटिव्ह. राईट. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता हे झालं कोणाच्या बाबतीत, पॉझिटिव्ह सप्लायच्या वेळेला किंवा ज्या वेळेला स्टार्ट बटन पुश करतोय त्यावेळेला. आता सिमिलरली या कंडिशनमध्ये काय होतं आहे, तर लोडला करंट भेटणार आहे, लोडला करंट भेटत राहणार. आता आपल्याला सर्किट ब्रेक करायचं आहे. ब्रेक करायचं आहे म्हणजे वी वॉन्ट टू प्रोटेक्ट द लोड फ्रॉम द एक्सेसिव्ह करंट, एक्सेसिव्ह व्होल्टेज. राईट. ॲट दॅट टाईम आता मी काय करणार, स्टॉप बटन आहे तो प्रेस करणार. स्टॉप बटन इथं प्रेस केला, बरोबर आहे. आता दोन बटन्स अशी यूज केलेत, प्रेस बटन
की जेणेकरून स्टार्ट जर प्रेस केला ना तर गेट सप्लाय कुणाला मिळतो, SCR1ला मिळतो. स्टॉप बटन जर प्रेस केला ना तर कुणाला मिळतो, SCR2ला मिळतो. मगाशी SCR2 ऑन नव्हता, त्यामुळं करंट R4 हा SCR2मधून फ्लो होऊ शकला नाही. याचं रिझन काय, तर स्टॉप बटन हा प्रेस केलेला नव्हता, त्यामुळे इकडं गेटचा करंटच येत नव्हता. आणि गेटचा करंट नाही म्हणजे साहजिकच SCR2 बंद होता पहिल्या कंडिशनला, व्हेन स्टार्ट बटन इज प्रेस्ड, राईट. आता ह्या नेक्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपण स्टॉप बटन आहे तो प्रेस केलेला आहे. साहजिकच स्टॉप बटन प्रेस केला आहे म्हणजे कोणता बटन प्रेस केलेला नाही, स्टार्ट बटन प्रेस केलेला नाही. हे सांगण्याचं रिझन याबद्दल की त्यामुळे SCR1 हा सुरू होणार नाही. करेक्ट. मीन्स स्टार्ट बटन इज प्रेस्ड, सो करंट फ्लोज फ्रॉम द पॉझिटिव्ह, इट गोज टू द लोड. SCR1कडे फ्लो होणार नाही, बरोबर आहे. आणि हा इकडून इकडं फ्लो होणार. आता त्याच वेळेला हा मगाची कॅपॅसिटरची डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज कुठं आला, या SCR1ला आला. हा पॉझिटिव्ह चार्ज कुठं आला, SCR2ला आला. म्हणजे साहजिकच SCR2 ऑन होणार, SCR1 आहे तो ऑफ होणार. कारण का, तर स्टॉप बटन ज्या वेळेला मी प्रेस केलं त्यावेळी निगेटिव्ह चार्ज आला ना, कुठं आला, ॲनोडला आला. या पॉईंटला ॲनोड म्हणायचं. ॲनोडच्या पॉईंटला निगेटिव्ह सप्लाय जर आला व्होल्टेजचा तर त्याला म्हणायचं काय, तो SCR ऑफ, म्हणजे SCR इथं ऑफ झाला, SCR1, बरोबर. म्हणजे मगाशी जो स्टार्टच्या वेळेला सुरू होता तो साहजिकच त्याला गेट करंट भेटणार नाही, त्यामुळे तरी तो ऑफ राहणारच आहे. त्यानंतर हा झाला पॉईंट पॉझिटिव्ह, हा झाला आता निगेटिव्ह, कारण करंट फ्लोज फ्रॉम धिस डायरेक्शन, राईट. देन इट मूव्स टुवार्ड्स this SCR2 and goes to the again to the supply, as well as इथून पण डायरेक्शन आहे, स्टॉपकडून आला आणि हा असा गेटला भेटला, राईट. म्हणजे काय काय डायरेक्शन दाखवतोय बघा पुन्हा एकदा, एकच सेकंड. तर ज्या वेळेला स्टॉप बटन मी प्रेस करणार, स्टॉप बटन प्रेस केल्यानंतर पॉझिटिव्ह सप्लाय हा स्टॉप बटन प्रेस आहे म्हटल्यानंतर इथून हा इथं गेटला आला, राईट. त्याचप्रमाणे इथून पण आहे ना, म्हणून लोड थ्रू SCR1 तर बंदच राहणार, ऑफच आहे. त्यामुळं हा असणार पॉझिटिव्ह प्लेट, ही निगेटिव्ह होणार. आणि इथून करंट येणार, इथून आला, हा इथून येणार, आणखी हा असा पाथ कंप्लीट करणार, राईट. हा इथून देखील येणार, काय अडचण नाही. म्हणजेच आता ह्या लेवलला काय होतंय, तर कपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग, कपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. आणि ज्या वेळेला ह्या सप्लाय व्होल्टेज, फॉर एक्झाम्पल हे सप्लाय व्होल्टेज आहे समजा एक, फॉर एक्झाम्पल समजा हे 25 व्होल्ट आहे असं कन्सिडर करा. ज्या वेळेला ह्या कपॅसिटरचं व्होल्टेज पण 25 व्होल्ट होईल ना, हे इक्वल ज्या वेळेला होईल त्यावेळेला लोड थ्रू जाणारा करंट काय होतो, 0 होतो. ओके. मग लोड थ्रू करंट 0 झाला म्हणजे ऑटोमॅटिकली काय झाला, करंटचा फ्लो स्टॉप झाला, बरोबर. म्हणजेच काय झालं, सर्किट ब्रेक झालं व्हेन स्टॉप बटन इज प्रेस्ड. स्टॉप बटन ज्या वेळेला प्रेस केलं त्यावेळेला लोड थ्रू करंट गेला, कपॅसिटर चार्ज झाला, याला गेटचा सप्लाय मिळाला, SCRमधून गेला आणि हा असा पूर्ण भेटला. कपॅसिटर चार्ज झाला आणि कपॅसिटरचं व्होल्टेज ज्या वेळेला DC सप्लायच्या व्होल्टेजच्या इक्वल होईल त्यावेळेला लोड थ्रू करंट फ्लो होणार, काय होणार, 0 होणार. आणि तो 0 झाला म्हणजेच काय झालं, सर्किट ब्रेक झालं. समजतंय. आणि या कंडिशनला SCR2 हा नॅचरली ऑफ होणार, नॅचरल कॉम्युटेशननं, कारण करंट त्याच्यातून फ्लो होणारा 0च ना. लोडला करंट आलाच नाही म्हटल्यानंतर SCR2मधून तरी काय जाणार. SCR1 तर ऑलरेडी बंद झाला आहे मगाशीच, कारण इथं निगेटिव्ह होता, इथं पॉझिटिव्ह होता, बरोबर. मीन्स थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या वेळेला मी स्टार्ट बटन प्रेस करतोय त्यावेळेला लोड थ्रू करंट फ्लो होतो, SCR1 आहे तो ऑन होतो.
आणखी ज्या वेळेला मी स्टॉप बटन प्रेस करतो त्यावेळेला SCR2 मधून करंट फ्लो होतो. कपॅसिटर त्याच्या फुल्ल व्होल्टेज लेवलला चार्ज होतो. फुल्ल व्होल्टेज लेवल म्हणजे DC सप्लायचं व्होल्टेज जितकं आहे तिथपर्यंत. आणि त्यामुळं लोड थ्रू जाणारा करंट हा काय होतो, दोन्ही व्होल्टेजच्या लेवल समान झाल्यामुळं पोटेन्शियल डिफरन्सच काही नाही ना. करंट कधी फ्लो होतो, करंट फ्लो होण्याचं रिझन काय असतं, या पॉईंटला करंट कधी जाणार, ज्यावेळेला हा पॉईंट हाय व्होल्टेजला असेल, हा पॉईंट लो व्होल्टेजला असेल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला म्हणून करंट फ्लो होणार. आता या पॉईंटवरून इकडून करंट फ्लो व्हायला पोटेन्शियल डिफरन्स काय नको का, व्होल्टेजची लेवल कशी पाहिजे, वेगवेगळी पाहिजे, तर करंट फ्लो होईल. बरोबर आहे का. समाजामध्ये 2 स्तर असतात, एक गरीब आणि श्रीमंत. गरीब लोक श्रीमंतांकडे कधी जातात, त्यांच्याकडे पैसे कमी असतील त्यावेळेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतोय आम्ही. म्हणजे साहजिकच करंट हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कधी फ्लो होणार, जर हाय आणि लो पोटेन्शियल तयार झालं तर. ह्याचं पण व्होल्टेज तेवढं आहे, याचं पण व्होल्टेज तेवढं आहे, करंट इकडं फ्लो होणार नाही. साहजिकच या लोडला करंट मिळाला नाही, म्हणजेच काय झालं, आपलं सर्किट जे आहे ते ब्रेक झालं. लोड आहे तो आपला प्रोटेक्ट झाला ज्यावेळेला मी स्टॉप बटन प्रेस करेन तेव्हा. ओके, हीच त्याची थेरी दिलेली आहे. दिस इज ऑल अबाउट द वर्किंग ऑपरेशन ऑफ स्टॅटिक DC सर्किट ब्रेकर. ओके, नाउ वी विल डिस्कस अबाउट द AC सर्किट ब्रेकर. आता AC सर्किट ब्रेकरमध्ये याचं देखील वर्किंग अगदी सोपं आहे. DC सर्किटच्या कम्पॅरिझनमध्ये AC सर्किटचं वर्किंग आहे ते अगदीच सोपं आहे. साहजिकच सप्लाय कोणता असणार आहे, AC सप्लाय, अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग मीन्स देर इज वन पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड सेकंड वन इज निगेटिव्ह हाफ सायकल. हिअर इज अ लोड to whom we want to protect. There is also 2 SCRs, one is SCR1, here is second SCR2. तर डायोडची कनेक्शन जर बघितला तर डायोड 1 इथं खाली एक आहे, इथं एक आहे, याच्या बाजूला बरोबर रेजिस्टन्स आहे, याच्या बाजूला बरोबर रेजिस्टन्स आहे. म्हणजे इथलं जे एवढं सर्किट आहे ना तेच इकडं रिपीट झालं आहे. म्हणजे डायग्रॅम देखील लक्षात ठेवायला अगदी सोपे आहे. बरोबर. त्यानंतर ह्या दोन्हींच्या मध्ये इन बिटवीन द SCR1 अँड SCR2 देअर इज वन स्विच विच इज डिनोटेड बाय द S. ओके, I will rub all it so you can betterly understand about this. आता पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकलला ॲक्च्युअलमध्ये वर्किंग बघायचं आहे. बरोबर. साहजिकच पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, करंट इथून फ्लो होईल, लोड थ्रू जाईल, इकडे एक डायरेक्शन, इकडे एक डायरेक्शन. डायोड थ्रू तर जाणारच नाही, डायोड काय झाला, रिव्हर्स बायस झाला. इथून इकडं जर आला तर हा उलटा झाला ना. SCRचा हा जो आहे तो काय आहे, ॲनोड आहे, हा जो आहे तो काय आहे, कॅथोड आहे. ऑलवेज डायरेक्शन कशी पाहिजे, ॲनोड टू कॅथोड. ही डायरेक्शन कशी झाली, कॅथोड टू ॲनोड. म्हणजे SCR2 ऑफ. ओके, तर हा बटन समजा मी प्रेस केला, स्विच क्लोज केला. स्विच क्लोज केल्यामुळं काय होणार, तर स्विच क्लोज केल्यामुळं काय होते ते वर्किंग आपल्याला बघायचं आहे. ओके, एक सेकंड. तर लोड थ्रू आला करंट, इथंपर्यंत आला, SCR1च्या ॲनोडपर्यंत आला. मात्र SCR सुरू झाला का, नाही, कारण SCRच्या अजून गेटला सप्लाय भेटायचा आहे, त्याच्यासाठी हा S क्लोज करणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं आलेला इकडं करंट काय होणार, ह्या रेजिस्टन्समधून जाणार, स्विच थ्रू जाणार, R3 अँड देन SCR1. आता गेटला करंट भेटला, SCR1 ऑन, आणि हा इकडे, राईट. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला आउटपुट भेटणार. ओके, बरोबर आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला SCR1 टर्न ऑन झाला,
आता निगेटिव्ह हाफ सायकलला काय होते बघायचं. तर फॉर द निगेटिव्ह हाफ सप्लाय लोड थ्रू करंट फ्लो झाला आणि ज्या वेळेला निगेटिव्ह हाफ सायकल स्टार्ट होईल, निगेटिव्ह हाफ सायकल साहजिकच निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला काय होणार आहे, तर ऑटोमॅटिकली SCR1 ऑफ होणार बिकॉज ऑफ नॅचरल कॉम्युटेशन. कारण हा काय झाला, झिरोला क्रॉस ओव्हर केला ना. मग झिरोला क्रॉस ओव्हर केला म्हणजेच काय झालं, होल्डिंग करंटच्या खाली करंट आला ॲनोडचा SCR1च्या, झिरो क्रॉस झाला म्हणजेच काय होणार, SCR1 ऑफ होणार. बरोबर. आता निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला बघूया. तर निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला साहजिकच करंट कुठून फ्लो होणार, इकडून फ्लो होणार. बरोबर आहे. मग त्याला इथे एक डायरेक्शन भेटली, ह्या डायरेक्शनमधून तो जाणार नाही कारण SCR1 काय झाला, रिव्हर्स बायस, SCR2 फॉरवर्ड बायस. ओके, स्विच प्रेस्ड, सो करंट also flow through R1, R3, S and to the gate. So SCR2 is triggered and so it is turned on and current flows through the load and again AC supply. बरोबर आहे. म्हणजेच in the static AC circuit breaker we get output for the positive as well as for the negative. For the positive there is SCR1 on and here is SCR2 on. मग लोड प्रोटेक्ट कसा केला जातो, when it क्रॉस ओव्हर्स टू द झिरो, पॉझिटिव्ह हाफ सायकलवरून तो झिरोला क्रॉस झाला ना, त्यावेळेला हा लोडला सप्लाय देत नाही. इथं देखील लोडला सप्लाय देत नाही. बरोबर आहे. आणखी साधी सिंपल अगदी योग्य चांगली ट्रिक स्टॅटिक सर्किट AC सर्किट ब्रेकरची, ती म्हणजे कोणती, हा स्विचच क्लोज करायचा नाही. हा स्विच काय करायचा, ओपन ठेवायचा. साहजिकच हा स्विच जर तुम्ही काय ठेवला, हा जर स्विच आहे तो ओपन ठेवला तर याच्या गेटला करंट भेटणार नाही ना, याच्या गेटला करंट भेटणार नाही. या R1 थ्रू याच्या गेटला करंट भेटतो, R2 थ्रू याच्या गेटला करंट भेटतो. म्हणजे हे दोन SCR काय होणार नाहीत, ऑन होणार नाहीत. बरोबर ना. हे दोन SCR ऑन होणार नाहीत, त्यामुळं लोड आपला प्रोटेक्टेड राहणार. राईट. सो इन धिस केस फॉर द पॉझिटिव्ह हाफ सायकल, सगळेजण डायग्रॅमकडे बघा, मी एक्सप्लेन करतो आता. फॉर द पॉझिटिव्ह हाफ सायकल supply flows from the load, then SCR1 and then load, and gate current flows through the R2, S, R3 and SCR1. Okay, because of the positive half supply SCR1 is on, so we get output voltage, output current. For the negative half supply SCR1 is closed, SCR2 is on. Here consider that S is pressed, S is closed. Okay, so current flows from the AC supply SCR2 and then load as well as a AC supply R1, R3, S and gate of the SCR2. Okay, now to protect the load, simply you have to make open S switch so it doesn't give any gate current to the SCR1 as well as SCR2. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हा स्विच आहे तो ओपन ठेवा, जेणेकरून इकडे पण करंट जाणार नाही, इकडे पण करंट जाणार नाही. हा क्लोज केला तर याला एकदा गेट करंट मिळणार, याला एकदा गेट करंट मिळणार, त्यामुळे लोडला करंट भेटणार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या वेळेला. आणि ज्यावेळेला हा मला ब्रेक करायचा असेल त्यावेळेला हा स्विच आहे तो ओपन करा. इकडे पण गेट करंट जाणार नाही, इकडे पण जाणार नाही, हा बंद, लोडला करंट बंद. ओके, हिअर वी हॅव completed static AC circuit breaker and static DC circuit breaker. Okay, only remaining 2 or 3 points are left in our last unit number 5. These are nothing but the SMPS or UPS.
ओके, हे शेवटचे 2-3 फक्त पॉईंट शिल्लक आहेत. SMPS म्हणजेच स्विच मोड पॉवर सप्लाय, आणि दुसरा आहे तो UPS अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. त्यामध्ये आपण ऑनलाईन UPS आणि ऑफलाईन UPS असं 2 प्रकार बघणार आहोत. म्हणून मी तुम्हाला 2-3 पॉईंट म्हटलं तेवढ्याबद्दल. ते झाल्यानंतर आपला हा चॅप्टर देखील संपतो आहे. इथं आपला 100% सिलेबस त्यावेळेला होतो आहे. यावेळेला आत्ता काय लक्षात ठेवा की DC सर्किट ब्रेकर आणि AC सर्किट ब्रेकरमध्ये लोड हा प्रोटेक्ट केला जातो सर्किट ब्रेक करून. DCमध्ये सप्लाय DC असतो, ACमध्ये सप्लाय AC असतो. बरोबर. DCमध्ये लॉजिक काय वापरलं आहे, ज्या वेळेला सप्लायचं व्होल्टेज आणि कॅपॅसिटरचं व्होल्टेज इक्वल होईल त्यावेळेला लोड थ्रू करंट जाणार नाही, कारण 2 व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स 0. पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर करंट फ्लो होणार नाही. आणि स्टॅटिक AC सर्किट ब्रेकरमध्ये कसा हे राहणार, प्रोटेक्ट राहणार. साहजिकच स्विच आहे तो ओपन करा, दोन्ही गेट काय होणार, दोन्ही गेटनं करंट भेटणार नाही, त्यामुळे दोन्ही गेट SCR बंद, करंट फ्लो नाही, त्यामुळे लोड प्रोटेक्ट. ओके, थांबूया इथं.